दिल्लीत आंदोलन करून थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणारे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके आता मराठवाड्यात ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी सुरू केलेल्या स्कूल ठीक करो आंदोलनाचा बीड जिल्हा प्रशासनाने असा काही धसका घेतलाय की शाळांमध्ये कॅमेऱ्यांनाच बंदी घातली आहे। शाळा दुरुस्त करण्याऐवजी प्रशासनाने काढलेल्या फतव्यावर आता जोरदार टीका होते। पाहूयात। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची दैना उडाली आहे। कचलेल्या भिंती आणि गळणाऱ्या छतांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याच शाळांची पोलखोल करण्यासाठी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो आंदोलन सुरू केलं। पण शाळा दुरुस्त करण्याऐवजी बीड पंचायत समितीने 20 ऑगस्टला परिपत्रक काढून शाळांमध्ये शूटिंग आणि फोटोग्राफीवर थेट बंदी घालून टाकली आहे। शिक्षण विभागाने या ठिकाणी जो आदेश काढलेला आहे की कोणीही शाळेमध्ये यायचं नाही, कोणीही चित्रीकरण करायचं नाही, हा मनमानी कारभार कुठपर्यंत सहन करायचा आहे? सरळ सरळ ही दडपशाही चालू झालेली आहे। अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते वारंवार आवाज उठवत आहेत, मात्र प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत। आता आंदोलनामुळे शाळांमधील हेच धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर येत असल्यानं स्वतःच्या चुका झाकण्यासाठी प्रशासनानं हा अघोषित फतवा काढल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते करतात। प्रशासनानं अशा प्रकारचा मनमानी कारभार करण्यापेक्षा ग्रामीण भागातील सरकारी जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध कराव्यात, पिण्याचं पाणी द्यावं, स्वच्छतागृह करण्यात यावी, त्याचबरोबर ज्या मोडपेस आलेल्या इमारती आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, पुनर्बांधणी करण्यात यावी। तरी बीडमधील शाळांची खरी परिस्थिती काय आहे याची आकडेवारी पाहिली तर तुम्हालाही धक्का बसेल। 58 शाळांना इमारती नाही आहेत, 174 शाळा मोडकळीस आल्यात, 313 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत, 70 शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे, त्यामुळे 98 अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज भासते। कॅमेऱ्यांना रोखून शाळांची दुरवस्था झाकता येईल, पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार का? पालकमंत्री सुनेत्र पवार आता प्रशासनाची कानउघडणी करणार की डोळे झाक हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। महेंद्र कुमार मुधळकर, झी 24 तास, बीड।